नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी आदित्य। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दूध व्यवसायासाठी आपण ज्या म्हशी खरेदी करणार आहोत त्या म्हशीमध्ये काय विशेषता असते, आपण चांगल्या म्हशी कशा ओळखायच्या, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि वर इंस्टावर पाहत असाल तर नक्की आपल्या आयडीला फॉलो करा। तर मित्रांनो, हे व्हिडिओ आपण सुरू करूया। ते बघू शकता ही आपल्याकडे म्हैस आहे। सर्वप्रथम पहिली विशेषता असते मित्रांनो, म्हशीची जी स्किन आहे ती चमकदार असली पाहिजे। बघू शकता ही पूर्ण स्किन चमकदार आहे, ही म्हशीची एकदम पहिली विशेषता असते। तर अशी स्किन असली तर तुम्ही म्हैस नक्की घ्या। आणि त्यासोबत ही स्किन जी आहे का ही लचिली असली पाहिजे। बघू शकता ही लचिली स्किन आहे जी म्हशीची, ती स्किन सुद्धा लचिली असते। दुसरी विशेषता मित्रांनो, इकडे बघू शकता हे जे आपला म्हशीचा कास आहे हा पूर्ण काही भाग बाहेर असला पाहिजे आणि काही आत असला पाहिजे, ही दुसरी विशेषता असते म्हशीची जी जास्त दूध देते। त्यानंतर बघू शकता मित्रांनो, ही म्हशीची जी ब्लड लाईन आहे ही पूर्ण म्हशीची ब्लड लाईन इथून इथवर पसरलेली आहे आणि अशी ही पुन्हा झिगझॅग पद्धतीने म्हणजे खाली वरी असलेली आहे। ही अशी म्हणजे काय होतं त्यामुळे जास्त रक्तवाहिनी असल्यामुळे जास्त दूध देते। आणि तिसरी विशेषता मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता ही म्हैस म्हशीचा स्वभाव म्हणजे शांत असला पाहिजे, एकदम शांत स्वभावाची म्हैस असते, त्यामुळे ती पूर्ण क्षमतेने आपलं दूध देऊ शकते आपल्याला। बघू शकता ही म्हैस एकदम शांत आहे, एकदम अशी अंगावर हात जरी फिरवला आपण तरी ती कसली उड्या आणणार नाही, ही तिसरी विशेषता आहे मित्रांनो। आता चौथी विशेषता तुम्हाला सांगतो मित्रांनो, बघू शकता ही माझ्या पाठीमागे जी म्हैस आहे ही सुद्धा मित्रांनो, एखाद्या म्हशीचा जरी कास जरी लहान असला तरी काय हरकत नाही, तिच्या जर कासावर अशी ब्लड लाईन जी असली, ही जे बघा झिगझॅग पद्धतीने जी ब्लड लाईन आहे ती जर ब्लड लाईन जरी असली म्हशीवर तरी ती म्हैस खूप जास्त दूध देणारी असते मित्रांनो। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असल्यास खिलारी डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पाहत असाल तर आपल्या आदित्य पाटील या इंस्टा आयडीला फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो।